नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की महाराजांना कौल कसा लावायचा, स्वामी महाराजांना कौल कसा लावायचा आहे. तर तो व्हिडिओ खूप जणांनी पाहिला, खूप जणांना आवडलाही असेल. आशा आहे की खूप जणांना तो आवडलाही असेल. तर 2022ला मी महाराजांना कौल लावला होता आणि मला जे उत्तर आलं आहे ना, ते उत्तर आज 3 वर्ष झाले तेच आहे, त्याच्यात काही बदल नाही आहे. तर मला तरी वाटतं की मी त्यांच्या ज्या उत्तरावरती काही शंका करू नका, कारण की ते नेहमी अचूक उत्तर देतात आणि तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या. तुम्हाला जर काही प्रश्न असतील महाराजांना विचारायचे, तर तुम्ही तसा तुम्ही कौल लावून महाराजांना विचारू शकता. तर आज आपण मार्गशीर्ष महिन्याबद्दल बोलणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यात आपण माता महालक्ष्मीची आपण सेवा करतो. आता खूप जणांकडे गुरुवारची पूजा असेल, 4 गुरुवार करतायत, खूप जण करतायत. तर महालक्ष्मी आईची सेवा कशी करायची आहे, तर तुम्हाला 11 लवंग घ्यायचे, ज्याच्यावरती फूल असतं. फूलवाले अख्खा लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत 11. आणि जेव्हा तुम्ही पुस्तक वाचायला बसायच्या अगोदर ही सेवा करायची आहे. तर जेव्हा तुम्ही आसनावरती बसणार तेव्हा तुम्हाला 11 लवंग घेऊन बसायचे आहेत. 11 लवंगामधले एक लवंग तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहे आणि लवंगाचं फूल आहे ना देवीकडे हवं. आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. एक वेळा करायचं, एका लवंगीवर एक वेळा बोलायचं आहे, पूर्ण बोलायचं आहे महालक्ष्मी अष्टकम. आणि ती लवंग आपल्याला देवीजवळ ठेवायची आहे. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची आहे, उजव्या हातावर घ्यायची आहे. लवंगाचं फूल देवीकडे हवं. पुन्हा पूर्ण महालक्ष्मी अष्टकम वाचायचं आहे. तसं तुम्हाला 11 लवंगी, एक घ्यायचं, पुन्हा पूर्ण महालक्ष्मी अष्टकम वाचायचं, ती ठेवायची. असं टोटल 11 वेळा करायचं आहे. आणि 12व्या वेळी तुम्ही पुन्हा महालक्ष्मी अष्टकम वाचून तुम्ही जी व्रताची कहाणी आहे महालक्ष्मी आईची, ती तुम्ही वाचायची आहे. आणि नंतर तुम्हाला आरती वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. नित्यसेवाचं पुस्तक आहे स्वामी समर्थांचं, त्याच्यामध्ये त्या स्तोत्र वगैरे खूप सारे आहेत. तर कोणाकडे नसेल तर तुम्ही घेऊ शकता. तर ते तुम्हाला वाचायचं आहे. तर ते का वाचायचं आहे,